माझ्या नवऱ्याला मुलगा हवा होता, म्हणून तो रोज रात्री मला एक स्पेशल दूध बनवून पिण्यासाठी द्यायचा आणि म्हणायचा की हे दूध पिल्यानंतर तुला मुलगाच होईल. मी खूप आनंदाने ते दूध प्यायचे. परंतु सकाळी मी जेव्हा जागे व्हायचे तेव्हा माझे दोन्ही पाय ओढणीने बांधलेले असायचे. एक दिवस मी नवऱ्याच्या नकळतच ते दूध पिण्याचं नाटक केलं. आता मला झोपून काही वेळच झाला होता. तेच अचानक तिथे. माझं नाव स्वरा आहे. आज मी आई होणार होते. मी माझ्या आईजवळ हात जोडत म्हणाले की मला माझ्या बाळाचं एकदा तोंड बघायचं आहे. आईने हसतच माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि ती देवाजवळ प्रार्थना करू लागली. थोड्याच वेळातच मी एका बाळाला जन्म दिला. मला एवढा त्रास होत होता की थोड्याच वेळात मी बेशुद्ध पडले. पण शेवटचा आवाज माझ्या कानावर पडला. तो माझ्या बाळाच्या रडण्याचा होता. परंतु त्यावेळी माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी माझ्या बाळाचं तोंड बघू. बऱ्याच तासांनी मला जाग आली. तेव्हा माझी आई माझ्या उशापाशी बसलेली होती. माझे डोळे त्या बाळाला शोधत होते, ज्याला मी माझ्या कुशीतून जन्म दिला होता. परंतु बाळ कुठेच दिसत नाही. हे पाहून मी आईला विचारलं की आई, माझं बाळ कुठे आहे? मी पहिल्यांदा विचारलं तेव्हा आई एकदम गप्प होती. पण मी दुसऱ्यांदा पुन्हा तिला मोठ्या आवाजात विचारलं तर ती शांतपणे मला म्हणाली, तुझं बाळ हे मेलेलं जन्माला आलं होतं. तिचं ते बोलणं ऐकून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं होतं. मी तिला मोठ्याने ओरडतच म्हणाले, तू खोटं बोलत आहेस. मला माहीत आहे तुम्ही माझ्या बाळासोबत काहीतरी चुकीचं केलं आहे. परंतु आईने मला काहीच उत्तर दिलं नाही. मी मोठ्याने ओरडत होते, रडत होते. तेवढ्यात अचानक कुणीतरी माझ्या दंडाला सुई टोचली. ते एक नशेचं इंजेक्शन होतं. मी बेशुद्ध होऊ लागले आणि पुढच्या काही क्षणातच मी पूर्णपणे बेशुद्धही झाले. बऱ्याच तासांनी मला पुन्हा शुद्ध आली. एका आईची ममता मात्र तिला स्वस्थ बसू देत नव्हती. मी हळूहळू चालत दरवाजापर्यंत गेले. तेवढ्यात माझ्या कानावर माझ्या आईवडिलांचं बोलणं ऐकू आलं. माझी आई माझ्या वडिलांना रडतच म्हणत होती, मी या पापासाठी स्वतःला कधीच माफ करणार नाही. काय झालं असतं आपण ते बाळ ठेवून घेतलं असतं तर. तसं पण मला मुलाची खूप इच्छा होती. ती इच्छा स्वराच्या मुलाने पूर्ण केली असती. आईचं ते बोलणं ऐकून मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला नव्हतं माहीत मी एका मुलाला जन्म दिला आहे. माझ्या वडिलांनी आईकडे रागाने बघितलं आणि म्हणाले, तुझं डोकं खराब झालं आहे का? हे एका कुमारी मुलीचं बाळ होतं. आपण या समाजाला काय दोष दिलं असतं? माझ्या वडिलांचे ते शब्द मला जिवंतपणे मारत होते. यावेळी मला माझे आईवडील हे जगातील सगळ्यात अत्याचारी वाटत होते. मी माझी शुद्ध पूर्णपणे हरपून बसले होते. मी हळूहळू तिथून निघाले आणि बाहेर पडले. माहीत नाही मी कुठे जात होते. माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या आईने धोका दिलेला चेहरा येत होता. कोणी आपल्याच मुलीला एवढा धोका कसा काय देऊ शकत होतं? माझ्या कानात माझ्या बाळाचा आवाज घुमत होता. मी त्याच विचारात रस्त्यावरून जात होते. तेवढ्यात समोरून एक गाडी आली आणि मला टक्कर दिली. माहीत नाही किती तासांनी किंवा किती दिवसांनी मला शुद्ध आली होती. मी डोळे उघडले तेव्हा मला एका मऊ बेडवर होते. माझ्या आसपास बघितलं तर ती एक खूप मोठी बेडरूम होती. मी एकदम दचकून उठले. मला नाही माहीत मी कुठे आले होते आणि मला इथे कोण घेऊन आलं होतं. मी बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात माझी नजर समोरच असलेल्या टेबलवर गेली. त्यावर एक चिठ्ठी पडलेली होती. त्यात लिहिलं होतं की मला नाही माहीत तुम्ही कोण आहात, परंतु त्या दिवशी माझ्या गाडीला टक्कर येऊन तुम्ही बेशुद्ध पडल्या. तुमच्या डोक्याला देखील खूप मार लागला होता. म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन आलो आहे. पण मला खूप महत्त्वाच्या कामासाठी शहराच्या बाहेर जावं लागत आहे. जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज पडली तर फ्रीजमध्ये सर्व वस्तू आहेत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मी येईपर्यंत थांबू शकता. जर तुम्हाला जायचं असेल तर त्या घराच्या सर्व चाव्या तिथेच दरवाजापाशी आहेत. ते सर्व वाचून मला एक विचित्र प्रकारचा धीर आला होता. हा कसा माणूस होता ज्याने मला थोडं पण नुकसान पोहोचलं नव्हतं? मी माझ्या डोक्यातून सर्व विचार झटकून टाकले आणि ती चिठ्ठी पुन्हा त्या टेबलवर ठेवून दिली आणि बेडवर येऊन लोळू लागले. मी विचार केला की ज्याने माझे प्राण वाचवले त्याला भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही. जवळजवळ एक आठवडा निघून गेला. एक दिवस मी सकाळी सकाळी झोपेतून उठले तर मला बाहेर कोणीतरी आल्याची चाहूल लागली. मला वाटलं कदाचित तोच माणूस असेल जो मला इथे घेऊन आला होता. जसा मी दरवाजा उघडला तर समोर एक तरुण माणूस उभा होता. त्याचं वय जरा जास्त होतं, परंतु त्याने स्वतःला तसं मेंटेन केलं होतं. घरात येताच त्याने मला हसून विचारलं, आता तुमची तब्येत कशी आहे? मी हळू आवाजातच म्हणाली, आता ठीक आहे. तो हसूनच म्हणाला, माझं नाव यश आहे. तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही या घरात राहू शकता. मी तर जास्त काळ कामानिमित्त बाहेरच राहतो.
त्याचं ते बोलणं ऐकून मला खूप धीर मिळाला, कारण तो मला अजिबात धोकेबाज माणूस वाटत नव्हता. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा निघून गेला, परंतु जाताना माझ्यासाठी एक मोलकरीण ठेवून गेला. ती माझी खूप काळजी घेत होती. आता तो आठवड्यातून एकदा यायचा आणि 1-2 दिवस राहून निघून जायचा. मला इथे राहून जवळजवळ 2 महिने होत आले होते. अचानक एक दिवस माझ्या रूममध्ये यश आला आणि त्यांना माझ्या रूममध्ये बघून मला आश्चर्याचा धक्का बसला. तो मला म्हणाला की तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. मी त्याच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघू लागले. याला माझ्याशी काय महत्त्वाचं बोलायचं असेल? त्यावर यश म्हणाला की त्या रात्री मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, परंतु त्या अगोदर मला तुला माझ्या आयुष्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे. माझं लग्न झालेलं आहे आणि मला एक मुलगा देखील आहे, परंतु काही वर्षापूर्वीच माझी बायको पळून निघून गेली. त्याचं ते बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं. त्यावर यश म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, त्यापूर्वी तू देखील मला तुझी ओळख करून दे. मी ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले की माझं नाव सोरा आहे. मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होते. माझं एक मुलावर प्रेम होतं आणि त्याच्यापासूनच मी प्रेग्नेंट देखील राहिले होते, परंतु त्या मुलांनी माझ्यासोबत लग्न करण्यास साफ नकार दिला आणि मला सोडून निघून गेला. ही गोष्ट जेव्हा माझ्या आईवडिलांना माहीत झाली तेव्हा त्यांनी मला खूप मारलं आणि जेव्हा मी त्या बाळाला जन्म दिला तेव्हा त्यांनी खूप शिताफीने त्या बाळाला गायब केलं. आता मी मागे देखील जाऊ शकत नाही आणि माझ्याजवळ राहण्यासाठी जागा देखील नाही, परंतु मला दुःख एवढ्याच गोष्टीचं आहे की मी एका मुलाला जन्म दिला होता, मला त्याचं तोंड देखील बघायला मिळालं नाही. माझं ते बोलणं ऐकून यशच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली होती आणि तो पटकन म्हणाला, काय तू एका मुलाला जन्म दिला होता का? त्यावर मी म्हणाले, हो, मी एका मुलाला जन्म दिला होता, पण माझं दुर्भाग्य की मी त्याचं तोंड देखील बघू शकले नाही. त्यावर यश मला म्हणाला, तू काळजी करू नकोस, आपण पुन्हा एकदा लग्न करू आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करू. देव तुला नक्कीच मुलगा देईल. त्याचं ते बोलणं ऐकून मला धीर मिळाला. मला आनंद झाला होता की त्यांनी मला माझ्या भूतकाळासह स्वीकारलं होतं. अगदी साध्या पद्धतीने आमचं लग्न झालं. आता मी त्याची बायको झाली होते. लग्नाच्या पहिल्याच दिवशी तो माझ्यासाठी बदाम दूध घेऊन आला आणि खूप प्रेमाने मला त्याने ते दूध पाजलं. दुसऱ्या दिवशी तो आपल्या कामावर निघून गेला होता आणि माझ्याजवळ ती मोलकरीण सोडून गेला होता. ती माझी खूप चांगली काळजी घेत होती, परंतु एका बायकोला आपल्या मोलकरणीपेक्षा आपल्या नवऱ्याची जास्त गरज असते. तो आठवड्यातून एकदा यायचा आणि माझ्यावर एवढं प्रेम करायचा की माझ्या सर्व तक्रारी विसरून जात होते मी. या सर्व गोष्टीत मला एक गोष्ट खूप विचित्र वाटायची. ती मोलकरीण रोज रात्री मला दुधात बदाम टाकून प्यायला द्यायची. एक दिवस यश माझ्यासाठी ते दूध घेऊन आला. तेव्हा मी त्याला विचारलं की हे दूध पिणे खूप गरजेचे आहे का? त्यावर प्रेमाने तो दुधाचा ग्लास पुढे करत म्हणाला, तुझ्यासाठी हे दूध पिणे खूप गरजेचे आहे, कारण आपलं होणारं बाळ हे सुदृढ झालं पाहिजे. त्याचं ते बोलणं मला खूप आनंद देत होतं. असेच दिवस जात होते आणि मी काही दिवसातच प्रेग्नेंटही राहिले. यश तर आता माझी खूपच काळजी घेऊ लागला होता आणि माझ्यापासून एक मुलगा व्हावा अशी त्याची इच्छा होती. एक दिवस मी यशला म्हणाले की मला तुझ्या घरच्या लोकांना भेटायचं आहे. तेव्हा यश मला म्हणाला, तू त्यांना भेटू शकत नाहीस. मी त्याला खूप हट्ट केल्यावर यश मला म्हणाला, मी तुला माझ्या घरच्या लोकांशी नक्की भेटवेल, पण तुला मला एक शब्द द्यावा लागेल. माझ्या मित्राची बायको म्हणून तुला घरी घेऊन जाईल, तेव्हा घरचे लोक तुला पसंत करायला लागतील. तेव्हा मी स्वतः ही गोष्ट सांगेन की तू माझी बायको आहे. त्यांचं ते बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं होतं आणि मी गप्प बसले. माझ्यासाठी एवढेच पुरेसं होतं की तो मला माझ्या खऱ्या घरी घेऊन जाणार होता. मी रात्रीचं सर्व तयारी करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. लांबचा प्रवास करून शेवटी आम्ही एका आलिशान वाड्याच्या समोर येऊन उभा राहिलो. दरवाजा 2 बॉडीगार्डने उघडला. वाड्यावरून माझी नजर हटतच नव्हती. मी आत गेले तर तो वाडा बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. हा माझ्या स्वप्नांचा राजमहल होता, जो प्रत्येक मुलगी आपल्या स्वप्नात बघत असते. मी आश्चर्याने गाडीच्या खाली उतरले आणि यशसोबत त्या वाड्यात आतमध्ये गेले. तो वाडा आतून खूपच सुंदर होता. यशने आत जाताच मला त्याच्या आईची आणि मुलाची ओळख करून दिली होती. त्याच्या आईने मला तब्येत विचारली आणि आशीर्वाद देऊन आतमध्ये निघून गेली होती. यशचा मुलगा दुरूनच मला पाहत होता आणि माझ्याकडे तोंड फिरवून निघून गेला होता.
मला त्याचं ते वागणं खूप विचित्र वाटलं होतं. पण यशच्या त्या मुलाला पाहून मला फार धक्का बसला होता, कारण त्याचं वय माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठं होतं आणि यश जवळ 40 वर्षे होते. मग त्याचा एवढा मोठा मुलगा कसा काय असू शकत होता? शेवटी मी हे सर्व विचार डोक्यातून काढून टाकले आणि यश मला त्याच्या रूममध्ये घेऊन आला. ती रूम खूपच सुंदर आणि मोठी होती. यशने त्या घरात माझी ओळख त्याच्या मित्राची बायको अशीच करून दिली होती, म्हणून आम्ही दोघे सोबत राहू शकत नव्हतो. यशच्या त्या बोलण्याने माझ्या मनात संशय निर्माण केला. तो मला म्हणाला की तू कामाशिवाय रूमच्या बाहेर अजिबात यायचं नाही आणि या वाड्याच्या बाहेर तर चुकून देखील पाऊल ठेवायचं नाही. त्याचं ते बोलणं ऐकून मला खूप भीती वाटली होती आणि मी गप्प बसले होते. पहिल्याच रात्री मी माझ्या रूममध्ये एकटीच होते, परंतु अचानक मला कोणाच्या तरी हुंदक्याचा आवाज येऊ लागला. असं वाटत होतं कोणीतरी बाई रडत आहे. मी एकदमच घाबरून उठले आणि पटकन यशला फोन करून माझ्या रूममध्ये बोलावून घेतलं. यश रूममध्ये येताच मी त्याच्या गळ्यात पडले आणि म्हणाले की मला इथे फार भीती वाटत आहे, कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येत आहे. त्यावर यश मला म्हणाला, तुला नक्कीच काहीतरी भास होत असेल, मला कुठे कुणाचा आवाज येतोय. मी त्याला प्रत्येक वेळी हेच सांगत होते की हा माझा भास नाही, परंतु तो माझ्याशी खोटं बोलत होता. नंतर त्याने माझ्यासाठी बदाम दूध आणलं आणि मला झोपी लावलं, परंतु मी सकाळी सकाळी उठले तेव्हा माझे पाय ओढणीने बांधलेले होते. मला खूप भीती वाटू लागली. हे सगळं काय होतं? अशी विचित्र गोष्ट यापूर्वी माझ्यासोबत कधीच झाली नव्हती. मी त्याच विचारात बसले होते तेवढ्यात यश माझ्या रूममध्ये आला आणि माझ्या बांधलेल्या पायांकडे बघून मला म्हणाला, तू हे का बांधलं आहेस? तुझे पाय दुखत आहे का? मी आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागले आणि म्हणाले, नाही माहीत हे कोणी बांधलं आहे. त्यावर तो म्हणाला, कदाचित तू झोपेत बांधला असेल. बराच वेळा झोपेत माणसं अशी उलटसुलट कामं करत असतात. असं म्हणून त्याने माझ्या पायाची ओढणी सोडली आणि तो निघून गेला. मी बघितलं की त्याचा मुलगा अथर्व दरवाजात उभा राहून माझ्याकडे बघत होता, परंतु जशी माझी नजर त्याच्यावर गेली तो तिथून पळून माझ्याकडे गेला. तो खूप विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होती. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तेच घडलं. मला कुणाचा तरी रडण्याचा आवाज येऊ लागला होता. मी यशला त्या बाबतीत विचारला तर तो म्हणाला की म्हणजे माझा संशय एकदम खरा ठरला. वर्षापूर्वी या वाड्यात अशाच विचित्र घटना घडत होत्या. मला माहीत झालं होतं की या वाड्यात जीन आणि भूतांचा वावर आहे. पुन्हा असंच काहीतरी इथे होत आहे. यशचं ते बोलणं ऐकून तर मला फार भीती वाटू लागली होती. त्यावर यशने माझा हात हातात घेतला आणि मला धीर देत म्हणाला की तू काळजी करू नकोस, आपल्याला मुलगा झाल्यावर आपण इथून निघून जाऊ. यशचं ते बोलणं ऐकून मला खूप धीर आला आणि मी पाणी पिण्यासाठी उठले तर माझी नजर खिडकीतून पाहत असलेल्या अथर्वकडे गेली. माझी नजर त्याच्यावर जाताच तो पळून गेला. तो आमचं बोलणं ऐकत होता. माझं डोकं आता बंद पडण्याची वेळ आली होती. शेवटी हे सर्व काय चालू होतं? मी यशजवळ हट्ट करत होते की त्याने घरच्या लोकांना आपल्या दोघांचं सर्व सत्य सांगावं, परंतु त्याने माझी एकही गोष्ट मान्य केली नाही. दुसऱ्या दिवशी मी विचार केला की मी अथर्वजवळ स्वतःच्या रूममध्ये जाईल. तेवढ्यात अथर्वच मला माझ्याकडे येताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर तक्रारीचा सूर होता. अथर्व रूममध्ये येताच त्याच्या मागे यश देखील लगेचच आला. तो अथर्वकडे रागानेच पाहत म्हणाला, तू या रूममध्ये आता काय करत आहेस? आत्ताच्या आत्ता बाहेर निघून जा. त्याचं ते बोलणं ऐकून अथर्व रूममधून निघून गेला होता. यश माझ्याकडे रागाने बघतच म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितलं होतं तू अथर्वशी बोलत जाऊ नकोस. तू त्याला तुझ्या रूममध्ये का येऊन दिलं? यशला आज पहिल्यांदा मी एवढं रागात बघितलं होतं. मी त्याला माफी मागत म्हणाले, मला माफ करा, पुन्हा असं होणार नाही. पण त्यानंतर यश माझ्याकडे बारकाईने लक्ष ठेवू लागला होता. दुसरीकडे मला अथर्वशी बोलण्याची ओढ आणखीनच वाढली होती. एक दिवस यश घरी नव्हता तेव्हा मी स्वतः अथर्वच्या रूममध्ये त्याला भेटण्यासाठी गेले होते. मला बघून त्याला आश्चर्य वाटलं. मी त्याला म्हणाले, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तो प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला, तुला मला काय विचारायचे आहे? त्यावर मी त्याला म्हणाले, तुला तर सर्व गोष्टी माहीत आहे. थोड्या वेळस अथर्व शांत बसला आणि मला म्हणाला, मला माहीत आहे तुझ्यात आणि यश काकामध्ये काय नातं आहे. त्याच्या तोंडातून यश काका हा शब्द ऐकून मला धक्का बसला. मी त्याला म्हणाले, यश काका? तो म्हणाला, हो, यश माझे काका आहेत. मी त्यांचा मुलगा नाही तर त्यांच्या भावाचा मुलगा आहे. माझ्या वडिलांना यश काकाकडे संपत्तीसाठी मारून टाकलं होतं. अथर्वचं ते बोलणं ऐकून तर माझी शुद्ध हरपली. मी त्याच्याकडे रागानेच बघत म्हणाले, हे तू काय बोलत आहेस? त्यावर तो म्हणाला,
मी काहीच खोटं बोलत नाही, हे सत्य आहे. यश काका तुझ्या अगोदर इथे 3 महिलांना घेऊन आले होते आणि त्यांच्या बाबतीतही त्यांनी हे सांगितलं होतं की ते त्यांच्या मित्राची बायको आहे. परंतु हा माणूस त्यांना फक्त मुलाच्या हवेसापोटी इथे घेऊन आला होता आणि जर त्यांना मुलगा नाही झाला तर त्या अचानक गायब होत होत्या. कुणालाच नाही माहीत त्या कुठे आहेत. परंतु एक गोष्ट आहे, रात्री कुणालाही वाड्याच्या बाहेर जाण्याची अजिबात परवानगी नाही. त्यावर मी अथर्वला म्हणाले, मी तुझ्या गोष्टीवर कसा काय विश्वास ठेवू? तेव्हा तो म्हणाला, जर तुला विश्वास होत नसेल तर आज रात्री रूमच्या बाहेर येऊन बघ आणि यश काकांचं वागणं तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर देईल. आणि ती ओढणी तुझ्या पायाला एवढ्यासाठीच बांधली जायची की तू उठताना खाली पडावी आणि तुला अजिबात चालता येऊ नये. अथर्वचे ते शब्द ऐकून आता मी सुन्न झाले होते. मला अथर्वच्या त्या बोलण्यावर अजिबातच विश्वास पटला नाही आणि मी त्याची कॉलर पकडत त्याला म्हणाले, तू हे सर्व तुझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी करत आहे ना? तू हे सर्व खोटं बोलत आहेस. त्याने सहजपणे आपली कॉलर सोडवली आणि म्हणाला, तुला जर माझ्या बोलण्यावर विश्वास होत नसेल तर आज रात्री ते दूध पिऊ नकोस, कारण त्या दुधात नशेचं औषध मिक्स केलेलं असतं आणि नंतर तुझे पाय देखील बांधले जातात, कारण तू जरी जागी झाली तरी तुला उठता येऊ नये म्हणून. आता मी ठरवलं होतं की या सर्व मागची काय सत्यता आहे मी ती स्वतः जाणून घेणार आहे. रात्र होताच यश माझ्यासाठी दूध घेऊन आला होता आणि मला म्हणाला की लवकर हे दूध पिऊन टाक. त्यावर मी त्याला म्हणाले, आज माझी तब्येत जरा ठीक नाही आहे, तुम्ही ते दूध तिथेच टेबलवर ठेवा, मी जरा वेळाने पिऊन टाकते. माझं ते बोलणं ऐकून त्याने विचित्र नजरेने माझ्याकडे बघितलं होतं आणि म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे, परंतु झोपण्यापूर्वी ते दूध नक्की पी. मी होकारार्थी मान हलवल्यावर तो रूमच्या बाहेर निघून गेला. मी पूर्ण रात्रभर जागीच होते. मला कुणाच्या तरी हुंदक्यांचा आवाज येतच होता. रात्रीचे जवळजवळ 2 वाजले असतील. तेवढ्यात कुणीतरी शेजारच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला होता. मी देखील हळूवार माझ्या रूमचा दरवाजा उघडला तर यश त्यांच्या रूममध्ये कुठेतरी जात होता. मी देखील हळूवार यशच्या मागे जाऊ लागले. तो किचनमध्ये गेला आणि त्याने खाण्यासाठी काहीतरी घेतलं आणि किचनच्या बाहेर असलेल्या पायऱ्यांच्या तिथे असलेले एक झाकण उघडलं. आता ते सर्व पाहून तर मला मात्र घामच फुटला होता. हे सर्व काय होतं आहे मला काही समजत नव्हतं. तो झाकण उघडून खाली जाऊ लागला. मी अंदाज केला की तिथे एखादं तळघर असावं. आता मात्र माझे छातीचे ठोके वाढले होते. यश आतमध्ये जाताच हुंदक्यांचा आवाज बंद झाला होता आणि आतून कोणत्या तरी महिलांचा बोलण्याचा आवाज येऊ लागला होता. त्या महिला विनंती करत होत्या की कृपा करून आम्हाला सोडून द्या. यश खूप विचित्रपणे हसत होता आणि त्या महिलांची खिल्ली उडवत होता. आता ते सर्व पाहून माझे हातपाय थरथर कापू लागले होते. मी पटकन माझ्या रूममध्ये आले. तेवढ्यात अथर्व देखील रूममध्ये आला. माझी परिस्थिती बघून त्याला सर्व समजलं होतं. त्यावेळी मी आणि अथर्वने मिळून एक प्लॅन केला. वाड्याला खूपच कडक पहारा होता, त्यामुळे मी याच्या परवानगीशिवाय बाहेर कुठे जाऊ शकत नव्हते. त्यामुळे मी यशला म्हणाले की माझी तब्येत खूपच खराब आहे, मला डॉक्टरांजवळ घेऊन चला. परंतु यश मला नकार देत होता. मी त्याला म्हणाले, तुम्ही जर मला डॉक्टरांजवळ घेऊन गेले नाही तर आपल्या बाळाला काही पण होऊ शकतं. माझं ते बोलणं ऐकून तो मला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यास तयार झाला होता. परंतु माझ्या डोक्यात तर काहीतरी वेगळंच चालू होतं. आता मी आमचा प्लॅन प्रत्यक्षात आणण्याची वाट बघत होते. यश मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि 2-3 तासांनी आम्ही घरी परत आलो होतो. आमच्या अगोदरच पोलीस घरी आलेले होते. त्यांनी वाड्यावर छापा मारून त्या 3 महिलांची सुटका केली होती. सर्वांनी यशच्या विरोधात साक्ष दिली आणि यशला अटक करण्यात आली होती. यश मात्र रागाने लाल झाला होता, परंतु तो आता काहीच करू शकत नव्हता. यशने आपल्या संपत्तीला वारसदार हवा म्हणून 3 बायकांशी लग्न केलं होतं, परंतु त्याच्या कुणाकडूनही त्याला मुलगा झाला नाही. आपल्या संपत्तीला वारसदार हवा म्हणून तो फार वेडा झाला होता. म्हणूनच त्याने मला देखील आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. नंतर त्या 3 महिला आपापल्या घरी निघून गेल्या होत्या. मला समाधान होतं की मी त्या महिलांची या राक्षसी माणसाकडून सुटका केली होती. मी अनाथ आश्रमात निघून आले. अनाथ आश्रमात आल्यावर मी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मी आता माझ्या मुलासोबत आनंदाने राहू लागले होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.